हॅलो. बघा आपलं वीरवनिता विश्पला हा धडा पूर्ण शिकवून झाला होता. त्याचं स्पष्टीकरण पण झालं होतं. आठवतंय का पूजा? हॅलो. हो मिस. हा, मग आता आपण तो धडा मला असं वाटतं एकदा वाचूया. हा, मी वाचते, तुम्ही मनातल्या मनात माझ्या पाठोपाठ म्हणा किंवा म्यूट करून मोठ्यांनी पण. हा बघा, खेलराज नाम, हे बघा एक एक न मागून मागून येतात ना, त्यामुळे पंचायत होते. खेलराज नाम कश्चित नृप हो, विश्पला तस्य पत्नी, सा यथा महाविदुषी आसीत तथैव रणकुशला अपि आसीत. खेलराजः अपि शूरः पराक्रमी च आसीत्. सः विश्पलया सह सुखेन जीवति स्म. अथ कदाचित् शत्रवः खेलराजस्य राज्ये आक्रमणं कृतवन्तः. महत् युद्धम् आरब्धम्. सेनायाः नायकः खेलराजः रणरंगं प्रविष्टवान्. विश्पला अपि रणरंगं प्रविष्टवती. भुवम् अवतीर्णा चामुण्डेश्वरी इव सा शत्रूणां संहारं कृतवती. तस्याः शौर्यं पराक्रमं च दृष्ट्वा शत्रवः अपि चकिताः अभवन्. एषा रणांगणात यावत् न निवार्यते तावत् जयः सर्वथा न प्राप्यते इति चिन्तयित्वा शत्रुसैनिकाः युगपत् आक्रम्य ताम् अवरुद्धवन्तः. शत्रुसैनिकाः ते असंख्याः आसन्. विश्पला तु एकाकिनी. तथापि तस्याः मनसि न भीतिलेशः अपि आसीत्. प्रत्युत द्विगुणितेन उत्साहेन युद्धं कृतवती. युद्धसमये शत्रुसैनिकाः तस्याः एकं पादं कर्तितवन्तः. अनन्तरं इतः परं एतस्याः कारणात् पीडा न भविष्यति इति निर्णयं कृत्वा
ते शिबिरं प्रतिगतवन्तः। यद्यपि विश्पलायाः पादः भग्नः, तथापि सा हतोत्साहा न जाता। चैतन्यमूर्तिः सा वीरांगना एव आसीत्। श्वः मया युद्धं करणीयम् एव, युद्धं करणीयम् एव इति निश्चित्य सा पादं पुनः प्राप्तुम् ऐच्छत्। अतः सा निश्चलतया उपविश्य अश्विनकुमारयोः ध्यानं कृतवती। तस्याः भक्तेः कारणात् अश्विनकुमारौ लोहयुक्तं पादं योजयित्वा तां यथा पूर्वं कृतवन्तौ। एतस्मात् विश्पला यथा पूर्वं चलितुं युद्धं कर्तुं च समर्था जाता। अनन्तरदिने प्रातः सा महता उत्साहेन रणरंगम् आगतवती। रणरंगे तां दृष्ट्वा एव शत्रुसैनिकाः चकिताः भीताः च। तस्याः दर्शनमात्रेण एव तेषां धैर्यं नष्टं जातम्। सा यदा आयुधप्रहारम् आरब्धवती तदा ते सर्वथा हतोत्साहा जाताः। विश्पला शत्रून् कदलीवृक्षान् इव लीलया कर्तितवती। सहस्राधिकाः सैनिकाः तया संहताः। एवं विश्पलायाः शौर्यस्य कारणतः तस्मिन् युद्धे खेलराजस्य एव जयः अभवत्। वीरवनिता विश्पला भर्त्रा सह रणरंगं प्रविश्य शौर्येण युद्धं कृतवती। पादकर्तनानन्तरम् अपि अश्विनकुमारयोः अनुग्रहेण
पादम पुनः प्राप्तवती शत्रून् संहृतवती च एतेन साहसेन सा वेदवाङ्मये बहुधा प्रशंसिता विष्पलाया शौर्यं तथा च अश्विनकुमारयोः शल्यक्रियाकौशलं स्मरन्तु इति अस्मान् उपदिशति इतिहासः. बघा, हा धडा आता वाचून झाला. याच्यात आता पुढची गोष्ट आपल्याला अशी करायची आहे की याच्यातले संधी जे आहेत ते संधी आपल्याला शोधायचे. धडा सुरुवातीपासून बघा. काय झालं, एक मिनिट. बघा का पहिल्यापासून संधी दिसतोय का बघा. हा, पहिल्याच ओळीत आहे बघा. हॅलो, ऐकू येते ना सर्वांना? हो मिस. हा, कश्चित हा संधी आहे बरं का पहिल्या ओळीतला. ओळीनी धडा आपण वाचूया, म्हणजे बघत जाऊया, म्हणजे एक एक कळेल. कश्चित तो संधी सोडवून काय बिलो येते, कुणाला सांगता? कह प्लस चित. बरोबर, कह प्लस चित. त्याच्यानंतर तिसऱ्या ओळीत एक बघा, एक तथैव. तथा प्लस एव. लिहून ठेवा, शहाणी मुलं आपल्या वहीत लिहून ठेवतील, म्हणजे आलं तरी आपल्याला लिहिता येतं. मग कुठे येईल ते मी सांगेल, पण आता निदान आपल्याकडे असावेत. हा, दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये एकही नाहीये बघा. तिसऱ्या पॅरेग्राफ मध्ये बघूया. बघा, चित्र आहे ना, त्याच्या शेजारी आहे बघा, तथापि. तथा प्लस अपि, तथापि. तथा, त्याला विसर्ग नाही आहे, नुसतं तथा प्लस अपि. त्याच्यानंतर माझ्याकडून काही राहिलं तर तुम्ही सांगा. हा, यद्यपि शेवटच्या त्या पानावरचा पॅरेग्राफ आहे. पहिल्या ओळीत पहिला शब्द आहे बघा, यद्यपि. कोण सांगेल काय आहे? यदि प्लस अपि. यद्य प्लस अपि. यद्य नाही बाळांनो, यदि. दी पहिला, यदि प्लस अपि. कळलं? यद्यपि. त्याच्यानंतर तथापि झालाय आता एकदा. पुढच्या पानावर बघा, आता याची इथे नाहीये काही. मिस, यदी मधला दी मोठा की छोटा? द दौतीतला द पहिला. मिस, तुमचा आवाज नाही येत. पहिला दी. हो, य दी, मिस. द दौतीतला आणि पहिली वेलांटी त्याला. हो मिस. हा, आता येतोय का ग आवाज? कोण म्हणत होतं येत नाहीये? हॅलो, काय झालं? नेट प्रॉब्लेम आहे का? येतोय का आवाज? नाही येते अजून? हो, आता येतो. आता येतो. बघा, आता पुढे त्याच्या पुढच्या ओळीत एकही नाहीये बघा. दिसतोय का तुम्हाला? सांगा. मला तर नाही दिसत आहे. हा, तुम्हाला असं वाटलं की हा संधी आहे तर लगेच विचारायचं. आता धड्याच्या शेवटून तिसरी ओळ बघा, पाद कर्तना नंतरमपि.
आता तो ना खरंच सोपा शब्द आहे बर का. पाद कर्तनानंतरम, मचा पाय मोडा, सगळा शब्द जसा आहे तसा लिहायचा. हा, प्लस अपी, पाद कर्तनानंतरम प्लस अपी. मिस कुठे आहे? धड्याच्या शेवटून तिसरी ओळ आहे बघा. सापडली? बघ मिस बरं. परत रिपीट करू शकतो? हो हो, हे बघ धड्याच्या शेवटून तिसरी ओळ. पाठ संपतो ना आपला लेसन. हो हो, भेटलो. तिसरी ओळ. हा, आणि तो शब्द इतका सोपा आहे बघा. पाद कर्तनानंतरम प्लस अपी. कळलं? त्याच्यानंतर झाले मला वाटतं बघा. आता आपले संधी झाले. आता मला तुम्ही एक बघा, तुम्ही खरोखर प्रामाणिकपणाने घरी गोष्ट सांगितली आहे का किंवा वाचली आहे का? कोण मला इंग्लिश मधून ही गोष्ट सांगेल? मी तुम्हाला शिकवण्याच्या आधी मराठीतून सांगितली, धडा पूर्ण झाला आपला. आता मला ओळीने निदान 2-2 वाक्य तरी बोलू शकाल का बघा. प्रसाद, तू सुरुवात करशील? वीर वनिता विश्पला, व्हॉट इज द नेम ऑफ द स्टोरी? मिस ब्रेव विश्वला. ब्रेव लेडी. वनिता म्हणजे लेडी बरं का. ब्रेव लेडी विश्पला. मग आता आपल्याला ही गोष्ट आपल्याला इंग्लिश मधून सांगता आली पाहिजे, कारण आपल्याला म्हणजे हे माध्यम भाषेया उत्तरम लिखत आहे ना, 2 मार्काचं येणार. आणि त्याच्यासाठी आपल्याला गोष्ट कळली की मग सांगता येईल. आता विश्पलायाः शौर्यस्य वर्णनम कुरुत असा प्रश्न आला तर आपल्याला गोष्टीचा अनुषंगाने सांगायला हवं आहे की नाही? मग आपल्याला थोडक्यात काय सांगता येईल गोष्ट? सोहम फडके, तू सांगू शकशील का रे बाळा? हॅलो, सोहम आहे का? हॅलो सोहम फडके. नाहीये वाटतं तो. आहे का गो पूजा? दिसतोय आपल्या यादीत? हॅलो, नाहीये ना? नाहीये. मग आता कोण सांगेल? राधिका, तू सांग 2 वाक्य मला पहिली. There was a king by the name Kela Raja. शाबास. Vishpala was his wife. हा, and she was very brave and As she was a great intelligent. scholar, she बरोबर. was also skilled in warfare. शाबास. बघा, माझ्यापेक्षा तुम्ही छान बोलता. त्याच्या पुढे पुढच्या 2 ओळी कोण सांगेल? अनन्या, तू सांगशील? अनन्या वेदांत. Oh, miss. The king was very brave, and he was living happily with Vishpala. शाबास. बोल. Then once the enemies attacked Kela Raja King शाबास. Dom, a great war started. The शाबास. commander of the army, Kela Raja, entered the battlefield. Vishpala also entered the battlefield, like goddess Chamunda Devi appeared on the earth. It's like that. She शाबास. destroyed खूप छान. enemies. Even the enemies were surprised, seeing bravely and valor. बस. आणि तू वाचून सांगतेस का स्वतःच्या मनाने सांगतेस बाळा? वाचून सांगते. हा, तुम्हाला स्वतःला वाक्य करता आली पाहिजेत की नाही, छोटी छोटी. हा, हरकत नाही. पण इथपर्यंत आपण आलो. पुढे कोण सांगेल? याच्या पुढे जय प्रजापती आहे का? हॅलो जय, आहेस का? हा, मग सांगता येईल, बोल. So, thinking that as she was not kept away from the battlefield, achieving victory, हा, the enemy soldiers were
innumerable Vishpala was alone, but there शाबास was not even a trace of fear. शाबास छान सांगितलं बस. हा याच्या पुढे अथर्व भोईर आहे का? भोईर. हॅलो अथर्व teacher. हा सांग त्याच्या पुढे इंग्लिश मध्ये 2-2 वाक्य सांगा ना रे. हा शी वॉज In the war, हा in the wars, एनिमी enemies attack. Enemies have cut his legs. After that, बरोबर. मग काय uh, आफ्टर दॅट after that, they were happy and they went to their tent आहे ना. रात्र झाली आणि ते आपापल्या शिबिरात गेले. त्याच्या पुढे पूजा तू सांग काय झालं. Even though her leg कॉट even though her leg was caught, she wanted to at the night she worried about her huh, and he praised कुणाला ही she prayed कुणाला अश्विन कुमारयो हो आहे की नाही. they both of them were surgeon and after her भक्ते हे कारणात म्हणजे काय. आफ्टर हर डिवोशन आहे ना. ते केम देअर अँड लोहयुक्तम पादम म्हणजे काय. gave her an iron leg. हा आयर्न लेग अँड शी वॉज रेडी टू फाईट अगेन आहे की नाही. आफ्टर सेकंड डे किंवा अनंतरम म्हणजे काय. आफ्टर दॅट शी वेंट टू बॅटल फील्ड अँड तिने बनियन ट्री प्रमाणे काय केलं. बराबर सैनिक मारून टाकले. कसं म्हणणार. She slaughtered her enemies just like a banana tree. शाबास. सहस्त्राधिका हा म्हणजे काय. 1000 हे सोल्जर्स वेर काय म्हणजे त्यांनी मारून टाकले. काय म्हणणार. Killed. Killed बाय हर आहे की नाही. आणि त्यांना जय मिळाला. मग आपण काय म्हणणार. अँड आफ्टर ऑल वन द बॅटल आहे ना. आणि त्याच्यासाठी तिचं अजूनही आपण आठवण काढावी किंवा वेदवाङ्मयात. We should always remember them. बरोबर आहे की नाही. असं थोडक्यात आपण आपल्याला गोष्ट आली पाहिजे. बघा आपण 4, 5, 6 जणांच्या मदतीने ही गोष्ट आपण पूर्ण केली. कळलं. आता आपल्याला भाषाभ्यास घ्यायचा आहे. तुम्हाला शब्द सगळे कळलेत ना व्यवस्थित त्यातले. आता गोष्ट पण बघा तुम्ही घरी खरोखर एकमेकांना वगैरे सांगितलीत ना तर आपल्या जास्त लक्षात राहते. आता भाषाभ्यास बघा. उचित पर्यायम चित्वा रिक्त स्थानानी पूरयतो. आता हे काय आलेलं आहे बघा. आपण जो अभ्यास मागच्या पाठात केलाय की नाही. कृतवान कृतवंत कृतवती कृतवत्य आहे थोडक्यात. मग ते आपल्याला इथे त्याचा उपयोग बरोबर करता आला पाहिजे. एक वचन बहुवचन द्विवचन. आता पहिलं कोण सांगेल. अथर्व बेडेकर आलाय का. हॅलो अथर्व बेडेकर आलाय. नाही आलेला दिसत. बोलू.
आलाय का तो? मिस हो तो ते आलाय. राधिका बोलते मिस, तो आलाय. अथर्व, मग तो लक्ष का नाही देते काय माहिती. जाऊ दे, तुम्ही वेदश्री तू सांगशील का बघ. शत्रवः काय येईल पुढे सांगा. कृतवान. नाही. आता बघ तुम्ही प्रयत्न करताय, मला आवडतंय, चुकलं तरी चालेल. आता कृतवान म्हणजे एक शत्रू असेल तर वान, कळलं. अनेक असतील तर वंतः. आता शत्रू आणि शत्रवः. शत्रू भानूप्रमाणे चालणार. भानू भानू भानवः, कळलं. मग आता हे काय येईल. एक मिनिट. आता हा स्वरूप आत्ता आलाय. शत्रवः, अनेक शत्रू आहेत की नाही, मग काय येणार. कृतवंतः. कळतंय नक्की सगळ्यांना. हो मिस. हा. हो मिस. आता बघ, आज तुम्ही पण सांगाल. खेलराजः, हे काय येईल सांगा. प्रविष्टवान. भविष्यवाण. नक्की कळलं, कारण एकटा खेलराजः आहे. हा. त्याच्यानंतर तिसरं विष्पला. प्रविष्टवती. आता नक्की बरोबर सगळ्यांना कळलंय का. वती का आलं, हो. कारण ती स्त्रीलिंगी आहे म्हणून. हा. चौथं सायुद्धम. कृतवती. कृतवती. शाबास, कृतवती. मंजिरी दया आलीये का. मंजिरी, हॅलो. मिस नाही आली. नाही आली. शत्रू सैनिकाः, काय येणार सांगा. अरुद्धवंत. का अवरुद्धवंत का आलंय ते बरोबर आहे, पण कारण ते वंत असतं. अनेक वचन आहे ना. बरोबर. दोन असतं तर वंतहू, कळलं. लक्षात येते. हा. पुढे सैनिकाः शिबिरम. गतवंत. शाबास. गतवंतः. वंतहू येणार नाही, कारण दोनच नाही आहेत, अनेक सैनिक आहेत, कळलं. आता एक वचन, अनेक वचन आणि लिंग, म्हणजे पुल्लिंग स्त्री, हे तुम्हाला कळलं पाहिजे, तरच तुम्हाला हे येईल. म्हणजे 8वीतला अभ्यास आपल्याला विसरून चालणार नाही. शत्रू सैनिकाः पादम. कर्तृत्ववंतः. शाबास. कर्तितवंतः. कळलं नाही तर विचारा. हा. असं का आलं. अथर्व बेडेकर आलाय का आता. अथर्व नाही आला अजून, जाऊ दे. आलाय. हॅलो. सारणांगणम. आगतवती. आगतवती. बरोबर, ती आहे ना, म्हणून आगतवती. टियारा आली का. टियारा, हॅलो. हा. सांग बरं. विष्पला ध्यानम. बोल. आरभवंती. शाबास. आरब्धवती. अश्विनी कुमारौ ताम यथा पूर्वम. आता हे बघा, बरोबर सांगा. कृतवंत. कृतवंत. बरोबर, कारण अश्विनी कुमार पुल्लिंगी आहे की नाही. कृतवंतौ. कृतवत्यौ येणार नाही, कारण स्त्रीलिंगी नाही. हा. हे कळलं. भाषाभ्यास बघा, आणि तुम्ही जर पाहिलं तर धड्यामध्ये सुद्धा ही जे रूप आहेत ती बघा, लाल अक्षरात लिहिलेली आहेत, आहे ना. म्हणजे तुम्हाला कळण्यासाठी हा धडा आणि ही रूप येण्यासाठी आपल्याला ते लाल अक्षरात लिहिलेलं आहे. हा. आता स्तंभलेखनम कुरुतो.
हे तुम्हाला 1 मिनिट वेळ देते, बराबर मला करून दाखवायचे. 1 मिनिट वेळ आधी बघा. स्वरूप अहिरे येते का तुला? बघ, लोहयुक्तम. हॅलो, बघा ठराविक मुलंच उत्तर देत आहेत. ए सोहम जैन आलाय का रे? सोहम जैन. हॅलो, हो मिस. हो मिस. लोहयुक्तम त्याला जोडी कशाची लागेल? पादम. बरोबर. आता जिनय जैन वीरांगना. विश्पला. अगदी बरोबर. ज्यांनी उत्तरं दिली नाहीत ना त्यांनी आपणहून बोलत जा, मी सांगू का म्हणून. तन्वी आली का? तन्वी. हो मिस. भीता, हा काय येईल? शत्रू सैनिकाः. शाबास. त्याच्यानंतर ही कोण? प्रांजल राऊत आली का? प्रांजल. महत मिस नाही आली आहे. नाही आली. महत काय होईल? युद्धम. आणि शूरः खेलराजः. शाबास. शूरः खेलराजः. आता हे झाल्यानंतर सर्वांनी उत्तर आपापल्या ह्याच्यात लिहून ठेवा बरं का, परत परत आपल्याला सोडवून घ्यायला नको. अधेदत्तेषु विशेषणेषु यानी विशेषणानी विश्वलां न वर्णयन्ति तानी पृथक् कुरुतो. लक्षात आलं काय सांगितलंय ते? खाली जी विशेषणं आहेत ते विश्पलाला जी लागत नाहीयेत ते वेगळी काढायची. आता बघा, चकिताः, विश्पलाः चकिताः झालंय का? नाही. नाही, म्हणजे फुली. प्रशंसिता बरोबर आहे की नाही? विश्पलाला लागतंय की नाही? भीता नाही. नाही लागणार, फुली. समर्था बरोबर आहे की नाही? निश्चला, निश्चला काय होईल? बरोबर आहे, बरोबर. एकाकिनी बरोबर आहे. बरोबर. चैतन्य मूर्ती ही बरोबर आहे. शाबास. अवरुद्धा, अवरुद्धा चुकीचं आहे. बघा बरं, अवरुद्धा अडवली गेली ना, बघा बरं. अवरुद्धा पुस्तकात धड्यात बघा बरं. हो मिस. आहे, बरोबर आहे. हो. आहे ना, तेच म्हटलं. त्याच्यानंतर चामुंडेश्वरी बरोबर आहे की नाही? त्याच्यानंतर महाविदुषी बरोबर आहे. बरोबर. रणकुशला बरोबर आहे. बरोबर. शूरः शूरा पाहिजे आहे की नाही? शूरः चूक. नायिका बरोबर आहे. आता दुःखिता चूक आहे का? बघा बरं पुस्तकामध्ये धड्यात. दुःखिता मिस नाहीये. नाहीये ना, मग चूक. कळलं तुम्हाला? आता याच्या पुढे बघा, माध्यम भाषया उत्तरम लिखत. मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना, विश्पलायाः शौर्यस्य वर्णनम कुरुत. आता मगाशी आपण गोष्ट थोडक्यात सांगितली, तशी सांगून आपल्याला वर्णन करता येईल की नाही? शत्रू सैनिक असंख्य होते, ती एकटी होती, तिचा पाय कापला तरी ती घाबरली नाही. रात्रीतून ती तयार झाली आणि सकाळी परत युद्ध केलं. कळलं? हे सगळं आपण लिहायचंय. लिहून बघताल ना तुम्ही? पुढच्या वेळेपर्यंत लिहून काढा. आलं नाही तर आपण इथे लिहू. पुढचा प्रश्न,
विश्पला अश्विन कुमार यो ध्यानम किमर्थम कृतवती. तिने अश्विनी कुमारांचं ध्यान का केलं? तरी परत गोष्ट आली पाहिजे की नाही थोडक्यात. आणि मग रात्रीतून अश्विनी कुमार कोण होते? बोथ आर वेर सर्जन, आहे की नाही, शस्त्रक्रिया विशारद. हो मिस. आणि त्यांनी ते त्याला बरं केलं तिचे पाय लावून. सगळं दोन्ही प्रश्न तुम्हाला गृहपाठ आज पुष्कळ आहे. हे 2 प्रश्न लिहायचे, प्रश्नांची उत्तरं. एकीकडे श्लोक पाठ करायचे. कळलं? आता पान उलटा बघा. पाठात धातू साधितानी अव्ययानी चिनुत पृथक कुरुत च. वाचला प्रश्न? मागच्या पानावर आहे बघा. कळलं? आता धातू साधित अव्ययानी म्हणजे कोणते हो? त्वांत आणि लबंत. कळते? बघा बरं. आता आपण सुरुवात